मी प्रवीण गोरख पाटील, मुंबई महानगरपालिकेचा आस्थापना कार्यकारी सहाय्यक असून आज मला बरोबर सत्याग्रहाला 101वा दिवस झाला आहे. म्हणजे सेंचुरी गाठली आहे मी सत्याग्रहाची. मुंबई मनपा प्रशासनाच्या बेकायदेशीर संचलनाचे सर्व पुरावे आहेत. काही ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं उल्लंघन केलेलं आहे, काही ठिकाणी चुकीचं वेतन निश्चिती केलेलं हे उदाहरण आहे, काही ठिकाणी बेकायदेशीर हे पगार मला देण्यासाठी केलेल्याचे हे नमुने आहेत. त्याचबरोबर डॉक्टर लोकांनी कसे चुकीचे दिवस असताना मला जास्तीचं पेमेंट देण्यासाठी माझ्या आस्थापना प्रमुखांनी मला पेमेंट द्यायला लावलेलं आहे. त्यांनी अशा प्रकारे रिपोर्ट मी हे माझ्या आस्थापना प्रमुख सावंत साहेब जे जॉईंट कमिशनर होते त्यांना दिलेलं होतं. त्यांनी आजपर्यंत काही याच्यावरती सुधारणा केलेल्या नाही आहे. त्याचबरोबर अजूनही बऱ्याचशा काही ह्या सत्याग्रहामधून मी महानगरपालिकेचे ज्या चुका झालेल्या आहे, आमच्या क्लेरिकलचं GRP दुरुस्ती चुकीची लागू केलेली आहे. क्लर्कची 95चे वेतन श्रेणीमध्ये शिक्षक आणि नर्सेसच्या फक्त 10-20 रुपयाचा फरक होता. आज 6,500 ते 7,000चा फरकाचं असं तीव्र आर्थिक शोषण क्लेरिकलचं चालू ठेवलेलं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे बरेचसे काही कंत्राटी पद्धतीचे बी ना शासनामध्ये काय दुष्प्रभाव आहेत. वेळोवेळी डॉक्टर लोकांचे कसे GRP 40%च्या ऐवजी 52 ते 58% आणि अधिकारींचे हे 60 ते 62% GRP लागू केलेले आहे. अशा प्रकारचा हा सत्याग्रह माझा 101व्या दिवशी चालूच आहे. आणि आजपर्यंत आमच्या आयुक्तांना मंत्रालयामधून ऑर्डर झालेले आहे की कायदेशीर कार्यवाही करावी, तरी अजून आमच्या उपायुक्त ते आयुक्त कायदेशीर कारवाई करण्यासाठी माझ्याशी भेटगाठ वेळ देत नाही. असल्या अधिकाऱ्यांना हे आपण कष्टकरीपेक्षा 5 ते 6 पटीनं वेतन देणं घेणं हे योग्य कसं? म्हणून माझी जनतेला किंवा नागरिकांना विनंती आहे की 8व्या वेतन आयोगामध्ये आपण कष्टकरी सापेक्षच वेतन यांनी घ्यावं, म्हणून जनतेने मोठ्या प्रमाणात जागरूक व्हावं. ज्या पद्धतीने आझाद मैदानावरती हे 2-4 संघटना आहेत जे ऑलरेडी माझ्या इथे त्यांचं हे पेमेंटच्या बाबतीतच गारानं किंवा आझाद मैदानामध्ये हे चालू आहे. अशाच प्रकारचे नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेऊन राष्ट्रपतींपासून ते अधिकाऱ्यांपर्यंतचं वेतन हे काटछाट करणं, तर महागाई ही आटोक्यात राहण्यासाठी मदत होणार. कारण कष्टकरी कर्मचारी हा कामगार असो, मजूर असो, शेतकरी असो, तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी असो, हे यांना ठराविक दिलेली ती जबाबदारीनुसार एकच करत असतात. पण धोरणं निर्णय घेण्यासाठी किंवा कुठल्याही नियमानुसार निर्णय घेण्यासाठी अधिकारी ते मंत्री संत्र्यांना 10-10, 15-15 ते 25-25-30 जण मिळून सामूहिक निर्णय घेण्याच्या यांच्या वाट्याला मोजून 30, 40, 50, 60 शब्दासाठी लाखोचा पगार देणं घेणं हे योग्य कसं? म्हणून यासाठी जनतेने सामूहिकपणे एकत्र येऊन या विरोधात सत्याग्रह करणं फार गरजेचं आहे. आंदोलन संप नव्हे, सत्याग्रह करा. सत्याग्रह हाच आपल्या खिशातून मोठ्या प्रमाणात टॅक्सेस गोळा होऊन ते शासकीय तिजोरीत जमा होतात आणि त्याच आधारे आपल्याला तुटपुंज वेतन दिलं जातं कष्टकरी जनतेला. आणि अधिकारी ते राज्यपाल, राष्ट्रपती, डॉक्टर्स, अधिकारी, न्यायाधीश वगैरे यांना मोठ्या प्रमाणात लाखोचं वेतन दिलं जातं. यांना बंगले, गाड्या शासकीय तिजोरीतूनच वापर होत असतो. म्हणून सत्यार्थ ही जनहित प्रसार.